एकीकडे राज्यामध्ये मराठी आणि हिंदीचा वाद सुरू असताना दुसरीकडे मात्र धुळे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाकडून चालवण्यात जाणाऱ्या शाळांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे। आपण बघू शकतो की धुळे महानगरपालिकेच्या या बंद पडलेल्या शाळा क्रमांक 5च्या इमारतीमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही शाळा पूर्णपणे बंद पडलेली आहे। धुळे महापालिका शिक्षण मंडळाअंतर्गत जवळपास 65 मराठी शाळा होत्या, मात्र या शाळा हळूहळू टप्प्याटप्प्याने विद्यार्थी संख्या कमी झाल्याने आणि भौतिक सुविधा दिल्या जात नसल्याने टप्प्याटप्प्याने बंद होत गेल्या आणि आता त्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे। जवळपास 65 पैकी 45 शाळा या बंद झालेल्या आहेत। आता अवघ्या 20 शाळा सुरू आहेत, त्यात देखील 13 शाळा या जर बघितल्या तर या उर्दू माध्यमाच्या शाळा सुरू आहे आणि मराठीच्या अवघ्या फक्त 7 शाळा या धुळे महानगरपालिका अंतर्गत सुरू आहेत। विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात घटलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मराठी माध्यमाच्या द्वारे या ठिकाणी शिक्षण मंडळाकडून या शाळा चालवल्या जात होत्या आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या शाळा आता अवस्था जर आपण बघितली ह्या पडक्या इमारती झालेल्या आणि बंद पडलेल्या आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाडे झुडपी वाढलेली आहेत। एकीकडे महाराष्ट्र शासन मराठीच्या मुद्द्यावर या ठिकाणी विरोधक आणि राजकीय सत्ताधारी हे एकमेकांना भिडले असताना धुळ्यात मात्र मराठी भाषेच्या शाळांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे। शिक्षण मंडळाच्या वतीने जर आपण बघितलं तर या शाळांसाठी विविध प्रकारच्या या ठिकाणी प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातून काही शाळांची दुरुस्ती देखील करण्यात आलेली आहे। शाळांची पडझड झालेली आहे, मात्र ही दुरुस्ती करत असताना तो निधी मिळत नसल्याने देखील या शाळांची अद्यापही या ठिकाणची दुरुस्ती झालेली नाही। त्यामुळे या मराठी शाळेच्या माध्यमांकडे या ठिकाणचं किंवा राज्य शासन लक्ष देईल का असा सर्वसाधारण प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे। TV9 मराठी धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।